आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। कौलाळे जिल्हा परिषद गटात बैलगाडा शर्यतीने उडवला धुरळा पालघर सौरभ कांबडी। जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद गट कौलाळे, झाप, नांदगाव व आपटाळे, भुरीटेक, पाथर्डी येथे बहुजन विकास तालुका अध्यक्ष तथा झाप सरपंच एकनाथजी दरोडा यांनी एकदिवसीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते। या स्पर्धेचे उद्घाटन बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार माननीय बळीराम जाधव साहेब यांनी केले, तर विन्सेंट फर्गोज यांनी पत्नी सिसिलिया फर्गोज यांच्या स्मरणार्थ विजेत्यांना 100 ब्लँकेटचे वाटप करून या स्पर्धेची चुरस वाढवली। दरम्यान महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत म्हणजे शेतकऱ्यांच्या सर्वात आवडीचा विषय आहे। गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत होत आहेत। मधल्या काळात बैलाचा छळ होतो म्हणून त्यावर कोर्टाने बंदी घातली। तसेच बैलांवरील लंपी व्हायरसमुळे देखील हा खेळ काही काळ बंद होता। परंतु 2017 मध्ये विहित केलेल्या नियम व अटी यांच्या अधीन राहून बैलगाडा शर्यत अखेरीस महाराष्ट्रभर सुरू झाल्या आहेत। याचेच औचित्य साधून झाप ग्रामपंचायत सरपंच व बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथजी दरोडा यांनी 28 जानेवारी रोजी जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद गट कौलाळे, झाप, नांदगाव व आपटाळे, भुरीटेक, पाथर्डी पैकी गारादेवी मैदानावर एकदिवसीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले। रविवारचा दिवस असल्यामुळे सरकारी नोकरदारांसोबतच कॉलेज कुमार व शाळकरी मुलांनी देखील शर्यतीचा आनंद लुटल्याची कसलीच कसर सोडली नाही। या स्पर्धेत बहुतेक स्पर्धक हे नाशिक जिल्ह्यातून आले होते। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 5000 प्रेक्षक उपस्थित होते, तर दिवसभरात एकूण 134 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला। यावेळी स्पर्धेचे अध्यक्ष तथा बहुजन विकास आघाडी पक्षाचे माजी खासदार बळीराम जाधव साहेब सोबतच बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते विन्सेंट फर्गोज यांनी सकाळी 11 वाजता उपस्थित राहून स्पर्धकांचं मनोबल वाढवलं होतं। बैलगाडी शर्यत ही शेतकऱ्यांची वर्षाकाठी हौस फेडणारी परंपरागत शर्यत आहे। शहरातील लोकांना मनोरंजनासाठी थिएटर्स आहेत, परंतु ग्रामीण भागातील लोकांसाठी बैलगाडी शर्यत हेच एक मनोरंजनाचं साधन आहे, असे त्यांनी सांगितले। तसेच खेळात हारजीत ही होतेच, म्हणून विजयी स्पर्धकाने अति उत्साही होऊ नये व पराजित स्पर्धकाने देखील नाराज होऊ नये, असे देखील जाधव साहेबांनी उपस्थितांना सांगितले। यंदा 3रे वर्ष असून पुढच्या वर्षी आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत शर्यतीचा मनसोक्त आनंद घेऊ, असे सांगून आयोजक दरोडा यांचे बळीराम जाधव यांनी कौतुक करत पुढे स्पर्धेचे उद्घाटन केले। यावेळी स्पर्धेचे आयोजक एकनाथ दरोडा म्हणाले की मी शब्द दिला होता की पुढच्या वर्षी पालघरमध्ये सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित करेन। यास्तव आजची शर्यत ही खूप मोठी शर्यत असणार आहे। यावेळी आपण माजी खासदार बळीराम जाधव साहेब तसेच बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते विन्सेंट फर्गोज साहेब यांनी देखील आमंत्रित करून बक्षिसांच्या सोबतच इतरही जीवन आवश्यक वस्तू देऊन शर्यतीत महत्त्वपूर्ण भर घातली आहे। ही शर्यत म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ असून तो आम्ही त्यांचा छंद जोपासण्यासाठी दरवर्षी आयोजित करतो। यंदा आम्हाला परवानगी भेटली नाही, तरी देखील योग्य नियोजनाने आम्ही आमच्या हिमतीवर ही स्पर्धा यशस्वी रीतीने पार पाडली। कारण या खेळात बैलांचे प्रदर्शन होते, त्यामुळे बैल जोडीला योग्य भाव मिळतो। तसेच भविष्यात अजूनही आपल्या जव्हार तालुक्याचे नाव कसे मोठे होईल यासाठी प्रयत्न राहील। पुढल्या वर्षी कोकणात 1 नंबरच्या स्पर्धा करण्याचा प्रयत्न राहील, असे दरोडा यांनी ठामपणे प्रेक्षक वर्गाला आश्वासन दिले। याही वेळी त्यांच्यासोबत संजय भला बहुजन विकास आघाडी कौलाळे गणाचे अध्यक्ष उपस्थित होते। संजय भला यांनी या स्पर्धेत समालोचनाचं काम हाती घेऊन संध्याकाळपर्यंत जमलेल्या 1000 प्रेक्षकांना धुराळ्यात जाग्यावर खिळवून ठेवण्याची जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली। अशा प्रकारे गारादेवी मैदानावरती आयोजित एकनाथ दरोडा, कोरतड ग्रामपंचायत सरपंच संदीप माळी, भुरीटेक ग्रामपंचायत सरपंच आत्माराम लामटे, माजी पंचायत समिती सुधाकर वळे, उपसरपंच चिंतूराम दखने, माजी सरपंच संजय भला, नारायण करनोर, आनंदा करनोर, हिरामण करनोर, लक्ष्मण खांजोडे तसेच झाप, नांदगाव, कौलाळे व आपटाळे, भुरीटेक, पाथर्डी ग्रामपंचायत मधील तमाम ग्रामस्थ उपस्थित होते। डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी।
ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.